तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका मयूर खासनेस. तर आताच मला आठवतंय म्हणून मी पाठवतोय. गेल्या वेळी आता मी जस्ट थोड्या दिवसापूर्वी मी एक रील बघितली होती. त्या रीलमध्ये आपल्या आवडत्या रस्त्याची माहिती होती की इकडे भूत आहे अँड ऑल असं काहीतरी, आणि ते लाल साडीवरती एक बाई दिसली होती असं काहीतरी होतं. तर ते फन पर्पस होता तो रील बनवायचा, त्या ज्यांनी बनवलं होतं त्यांचं. पण मला असं म्हणायचं आहे, मी आज हा व्हिडिओ आवर्जून काढतोय आता, कारण की मला तुम्हाला सगळ्यांना हा म्हणजे जे कोणी कोकणस्थ आहेत आणि जे कोणी कोकणाच्या रोडला बाय कार ट्रॅव्हल करतात, तर त्यांना मला हे आवर्जून सांगायला आवडेल की तुम्ही येताना बाय टनल येता कशेडी बोगदा, तर तुम्ही जाताना निदान कशेडी घाट करून जावा. तुमच्याकडे तेवढा वेळ असेल नसेल माहीत नाही, पण प्रयत्न करा. हां ठीक आहे, थोडासा रस्ता खराब आहे, आयुष्यात भरपूर खड्डे बघितले, थोडेसे इकडचे खड्डे बघून घ्या. कारण की या रस्त्याला महत्त्व देण्याचं कारण असं की बरेच वर्ष आपण या रस्त्यातून प्रवास केला आणि आज मी या रस्त्यातून चाललो आहे, एकटाच आहे. तर बघा किती सुमसान आहे, कोणच नाही या रस्त्याला कोणीच नसलं तरी पण थोडंसं अजून वर गेलो की आपले सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज इथे विराजमान आहेत. तर जे कोणी स्वामी भक्त आहेत आणि जे कोणी कशेडी घाटाचे प्रेमी आहेत, तर त्यांनी निवांत करून एकटा तरी जाताना नाही तरी येताना ॲटलिस्ट काय नाही आहे, भीती काय नाही आहे, सगळा रस्ता सुमसान आहे. बस थोडेसे रस्ते सुरुवातीला खड्डे आहेत जराशे, नंतर हा रस्ता पण चांगलाच आहे आणि उतरण पण चांगलाच आहे. उतरण झालं की लगेच तुम्हाला परत तो हायवे भेटतो. ते मी तुम्हाला दाखवीनच, दाखवायची गरजही नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त मला हे सांगायचं होतं की प्लीज या घाटाचं महत्त्व तसंच राहू द्या. जर का आपण या घाटातून प्रवास केला तर लोकांनी जर प्रवास करायला सुरुवात केली तर गव्हर्नमेंट लक्ष देईल या घाटाकडे आणि या रस्त्याला बनवून मग आपण ऑब्व्हियसली एकदा तरी वन साईड तरी हा रस्ता करू शकतो. तुम्हालाही आठवत असेल, तुमच्या आठवणी असतील बरंच कशेडी घाटात, तर त्या सगळ्या आठवण करा आणि निदान एकदा तरी जाताना किंवा येताना एकदा तरी या रस्त्याने प्रवास करा. कारण की अजून एक कारण ह्याच्या मागचं हे पण आहे की टोकावरती बरेचसे जे छोटा मोठा बिझनेस करत होते, चहाचा वडापावचा, त्यांचा पण बिझनेस बिचाऱ्यांचा ठप्प झाला आहे या रस्ता बंद झाल्यामुळे. तर तोही परत सुरळीत चालू होईल आणि म्हणजे थोडा लोकांनी जर लक्ष दिलं, आपण जर लक्ष दिलं, तर मग त्यांचं पण थोडंसं पोटापाण्याचं काम निघून जाईल. आता ते बंद झाल्यामुळे खूपच म्हणजे कमी ह्याच्यामध्ये त्यांना कमाई होते आहे. तर आपण जरा विचार केलात तर खूपच बरं होईल. आता मी चाललो आहे स्वामींच्या मठात, तर तुम्ही पण या, स्वामींची भेट घ्या. हां, भेट तर भेटणार नाही आहे कारण की स्वामींचं मठ 8:30 वाजता बंद होऊन जातं. आता वाजले समथिंग 9-10 वाजले, 9 वाजून 10 मिनटं तर बंद असणार आहे. पण मी बाहेरूनच पाया पडून निघणार आहे. तर असंच प्रेम राहू द्या. सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेअर करण्यासाठी मी सांगतोय कारण की बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे म्हणून. लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर नक्कीच करा. मित्रांनो, स्वामींचं मठ बंद झालं आहे. 8:30 वाजताचा बंद होतं, पण हे खाली ध्यान मंदिर आहे जिथे आपण ध्यान करू शकतो स्वामींकडे बसून, स्वामींच्या समोर बसून. तर त्यांनी मला परवानगी दिली ते येऊन स्वामींची भेट द्यायला, त्यांचं खूप खूप आभार. तर हे आहे आपलं स्वामींचं ध्यान मंदिर, बघून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी गो स्वामी, लक्ष असू द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं दर्शन घेऊन निघालो मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता हा उतरणचा रस्ता आहे, हा किती सुंदर आहे, काही खराब नाही एवढा. आणि हा आता खाली आपल्या एक्सप्रेस हायवेला जो नवीन झाला आहे त्याला जाऊन भेटेल. तर तुम्ही नक्कीच स्वामींना भेट द्यायला या. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही येत असाल इकडे तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की आम्ही स्वामींना भेटायला येतो. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी हो स्वामी. लक्ष असू द्या. श्री स्वामी समर्थ.